देव, देश आणि धर्माच्या रक्षणाची जागृती निर्माण करण्यासाठी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी श्री शैलपुत्रीची आराधना करून बेळगावमध्ये श्री दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात आले। ऐतिहासिक बेळगाव शहरात प्रत्येक सणाला एक वेगळी खासियत असते। गणेशोत्सवानंतर 10 दिवस चालणाऱ्या नवरात्रीमध्ये सकाळी श्री दुर्गा माता दौड आयोजित केली जाते, तर रात्री दांडिया कार्यक्रम होतो। गेल्या 26 वर्षांपासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बेळगाव शहरामध्ये नवरात्रीच्या काळात श्री दुर्गा माता दौड आयोजित केली जाते। यंदाही मोठ्या उत्साहात श्री दुर्गा माता दौड सुरू झाली। शहराच्या SPM रोडवरील छत्रपती शिवाजी उद्यानात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून प्रेरणा मंत्राच्या सोबत छत्रे गुरुजी यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले। श्री दुर्गा माता दौडचे स्वागत करण्यासाठी महिलांनी आणि उत्साही कार्यकर्त्यांनी दौडच्या मार्गावर आकर्षक सजावट केली होती। रस्त्यांवर रंगीबेरंगी रांगोळ्या, तोरणे, भगवे ध्वजांनी सजावट करण्यात आली होती। भगवा फेटा आणि पांढरे वस्त्र परिधान केलेले धारकरी शेकडो संख्येने सहभागी झाले होते। त्यांच्या घोषणाबाजीने अंगावर शहारे आणणारे होते। याबाबत माहिती देताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख किरण गावडे म्हणाले की गेल्या 26 वर्षांपासून बेळगावमध्ये दरवर्षी श्री दुर्गा माता दौड आयोजित केली जाते। अत्यंत शिस्तबद्धपणे ही दौड आयोजित केली जाते आणि शेकडो पुरुष, स्त्रिया, लहान थोर यामध्ये सहभागी होतात। दौडच्या प्रत्येक ठिकाणी सुवासिनी आरती करून स्वागत करत होत्या। बालशिवाजी आणि हिंदुत्वाचा संदेश देणारे सजीव रूपक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। दुसऱ्या दिवशीची दौड छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातून सुरू होऊन दक्षिण काशी श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरात पोहोचून समाप्त झाली। ध्येय मंत्राच्या सोबत ध्वजारोहण करण्यात आले। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।